नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओची सुरुवात ना माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून दररोज होत असते आणि तुम्ही तर ती दररोज बघतच असता. पण आज माझ्या श्री स्वामी समर्थ आईचा आशीर्वाद बघू शकता तुम्ही समोर. दिव्यामध्ये बघा कशी चंद्रकोर तयार झाली आणि एवढं भारी वाटलं ना मला, तर खरंच खूपच छान वाटलं. तर बघा असं असतो आशीर्वाद आपल्या आईचा आणि खरंच आपल्या श्री स्वामी समर्थ आईचा आशीर्वाद माझ्या नेहमी पाठीशी असतं बरं का. आणि आज ना कलश पण स्वच्छ धुवून घेतला होता आणि कलशातलं पाणी पण बदललं होतं आणि पानं पण बदलली होती. तर इथं ना मग मका टाकायची होती, तर मका टाकायला दिराचा ट्रॅक्टर आलता. तर त्यांना म्हणलं तुमची थोडंसं शूटिंग काढते, तुम्ही बोलता का? तर ते हसत होतं म्हणून मी त्यांचं नुसतं लांबनं थोडंसं शूट घेतलं होतं. काय बोलू म्हणून विचारत होतं. हसते ती व्हिडिओ असं सांगितलं ना व्हिडिओमध्ये, तर मग हसते ती. तर म्हणलं नको ह्यांनी काय काय बोललेलं दाखवायला आपलं असंच नुसतं व्हॉइसवर करूया म्हणून मी व्हॉइसवर करत होती. आणि मग इकडं मका टाकून झाल्यानंतर असं सारं सुटलं. तर बघा किती छान सारं सुटलं. तर बघा तुम्ही एकदम सपय. आणि पाणी पण लावलं लगेच आणि पाणी लावून भिजवायला पण चालू केलं. तर मग अगोदर मी ही वडून पण घेतलं बरं का, दंड वडून घेतलं. खालचं वरचं अशी नाकं असते ती ना, ती नाकं वडून घेतली आणि धनं लावलं थोडंसं. म्हणलं थोडंसं आपल्याला म्हणजे मका टाकली असं शेतात. आता कसं पाऊस पडायचं दिवस चालू झाले आता आणि मग पावसाच्या जीवावरच बघा, एखादं दुसरं पाणी मिळालं तर मिळालं, नाही तर पावसाच्या जीवावरच खरं तर मका येते. आणि इकडं ना ही समोर दिसतंय ना तुम्हाला, ही माझ्या जाऊबाईचं घर आहे आणि तिथं ना त्यांच्यात पण मुक्त गोट्याचं काम चालू आहे. तर करते ती तिथं काम. आणि मग इथं मग दार मोडायला येऊन बसली होती मी. आणि दार मोडायला येऊन बसल्यानंतर मग थोडंसं व्हिडिओ घेत होती. पण तिकडून ना ती काम करणारी जी आहे ती ना ती बघत होती म्हणून मी परत व्हिडिओ बंद केला काढायचं. कारण का तर मला नाही तसं काढ वाटत बरं का, म्हणून बंद केला. आणि म्हणलं चला बास एवढाच टेक घेऊया थोडासा. आणि मी सांगत होती की कधी पण असं रानात मका वैरण कुठलंही काम असं असू द्या किंवा रानातलं टाकलं ना, तर ती दंड आहोनला वडायला नाही बरं का जमत, म्हणजे येतच नाही. आणि मग ती माझ्याकडंच असतं दंड वडायचं, सारं वडायचं आणि दारं धरायची. तर इथं मग मी धन आणलं होतं लावायला. तर म्हणलं कोथिंबीर आता इथून पुढं ना छान उगवती, तर म्हणलं चला. आणि थोडंसं भेंडी आणि गवारीचं बी घरात होतं, तर म्हणलं चला ती पण लावूया, आपल्याला कधीमधी भाजीला असं मग उपयोगाला येतं आपल्याला. आणि आता ना आम्ही रान नीट झाले तर थोडंसं माळवं लावून घेणार आहे, नर्सरीत जाणार आहे आता. बघा तुम्ही असं आपल्याला जेवढी रोपं मागल तेवढी देते ती. 10-10 रोपं जरी सगळी द्या म्हणलं ना तरी पण देते ती. आणि ही ना लसूण आहे, तर ही लसूण ना एकदम देशी आणि गावरान लसूण आहे. तर बघा मी एका माझ्या मैत्रिणीच्या घरी गेली होती बरं का. आणि तिथं गेल्यावर तिनं म्हणायचं ना तिच्या परत लक्षात आलं आणि तिनं मग मला फोन केला. तर मला म्हणली माझं लसूण विकायचं आहे, तर गिऱ्हाईक बघ कोण आहे का ती. तर तिनं मला अगोदरच थोडासा लसूण दिलता, तर म्हणलं चला दाखवूया. आणि एकदम देशी गावरान लसूण आहे बरं का. आणि ह्याची कुडी पण बघा तुम्ही केवढी लहान आहे आणि कलर पण बघा तुम्ही कसा आहे. आणि भरपूर लसूण झाला आहे बघा तिच्यात पण. तर तिला म्हणलं बघू मी बघते सांगून. आणि ही असं पाठीमागं जी राहिलेलं असते ना पात तुटून कांदा ती येतं म्हणून तुम्हाला थोडंसं लहान दिसत असेल. आणि तिथं बघितलं मी, तर असं मोठं कांद्याचा एकदम छान लसूण आहे बरं का. तर तिला म्हणलं आता मी हीच दाखवते आणि नंतर कधीमध्ये अशी तुझ्या घरी आली तर मग व्हिडिओ काढून टाकीन मी. तर कुणाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, लसूण पाहिजे, मी तुम्हाला माझा नंबर देईन आणि नंबर देऊन मग तुम्हाला सांगेन की कसा किलो आहे आणि ऑर्डर पण देईन बरं का मी.
तर 100% फसवणूक ह्यात अजिबात नाही बरं का. देशी लसूण आहे आणि शेतकऱ्याचं कसं असतं, शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही बरं का. आणि आता इथून पुढं ना कुठलाही शेतकऱ्याचा माल असू द्या, शेतकऱ्यांनी एकच ठरवायचं की आपण पिकवलेला माल आपण स्वतः विकायचा. आणि आपण पिकवलेला माल आपण स्वतः विकला ना, आपल्याला 100% त्यात प्रॉफिट राहणार आहे. आणि असं पिकवायचं, सगळी मेहनत करायची, सगळं कष्ट करायचं आणि विकताना दुसऱ्याच्या हातात द्यायचं आणि त्याने आपल्या मालाचा भाव ठरवायचा. ही अन्याय आहे ना, ती फक्त शेतकऱ्यांवरच आहे. तर त्याच्यासाठी माझी ही थोडीशी धडपड चालू आहे. म्हणलं जर कोणी मागितला ना तर नक्कीच मी तुझा लसूण विकून देणार. तर नक्कीच कुणाला जर लसूण असा देशी गावरान गावाकडचा शुद्ध लसूण जर पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करा आणि सांगा. मी तुम्हाला नक्कीच सांगेन ह्याची किंमत किती आहे. आणि ऑर्डर तर मी चालू करीन तुम्हाला द्यायला. 1 किलो 2 किलो काय पाहिजे असेल ती. आणि तर मला परत ना एक कमेंट आली की मुरघासावर गोटा यशस्वी होईल का. तर मी सांगते ना की 100% मुरघासावर गोटा यशस्वी होणार आपला. कारण का, मुरघासानं जसं दूध निघतं ना तसं बाकी इतर वैरणीनं निघत नाही. मुरघासाची जर वैरण घातली ना गायींना तर 100% दूध वाढतं. आणि एकदम म्हणजे त्यात असं गायला त्रास होणार त्या मुरघासानं असं काहीच नाही बरं का. डॉक्टरांनी सुद्धा सांगितले की मुरघास अतिउत्तम पर्याय. खरंच गायींना ज्याला व्यवसाय करायचा असेल गायींचा, त्या माणसांना ना मुक्त गोटा पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट मुरघास. मुरघासावर काम करा तुम्ही. मुरघास जर घातला ना गायींना 2 टाईम, आपण तेवढं तयारी पण केली पाहिजे बघा की मुरघास आपल्याला वर्षभर पुरण्यासारखा. तर मिरगाची आता बघा मिरोग निघला आहे, मिरगाची मका टाकली, एवढ्या मकाची लागणी होते, त्या भरपूर मकाची लागण होती. आणि ह्याच दिवसात ना हीच वेळ असती मका घ्यायची आणि मुरघास करून ठेवायचा. तर तुम्हाला मी सांगते बघा, गेल्या वर्षी आता मी दाखवते तुम्हाला बॅग आहे त्या माझ्याकडं. आणि जवळजवळ 30 ते 32 टन मी मुरघास केलता. तर पुढल्या वर्षी माझं नियोजन आहे 50-60 टन मुरघास करायचा आणि खड्डा घेऊन करायचा बघा. असा करायचा नाही बॅगेत, कारण का बॅगेचा खर्च वाढतो आणि भरायची मजुरी पण वाढती. मजुरी आणि बॅगेचा खर्च आपला वाचतोय. आणि खड्ड्यात करायचा आणि 10-20 हजार रुपये काय जातील ते जातील. एकदाच कागद आणायचा, पण ती कागद आपल्याला परत 5 वर्ष उपयोगाला येतोय. म्हणून खड्ड्यात. आणि मी तुम्हाला व्हिडिओ तर दाखवणारच आहे, ह्यात काही वादच नाही. व्हिडिओ तर तुम्हाला पडणारच माझा की मुरघासाला खड्डा केलेला. आणि कसं असतं, अनुभव घेतला मी, बॅगेतला मुरघास करून अनुभव घेतला. 100% गायींचं दूध वाढतंय. 100% गायींना मुरघास एकदम उत्तम चारा म्हणून मानला जातोय. आणि आता मला आणखीन एक कमेंट आली, तुम्ही जी टॉनिक दाखवले ना, ती टॉनिकचं किती द्यायचं दिवसातून एका गायला. तर डॉक्टरनी जसं सांगितले तसंच मी पण व्हिडिओमध्ये सांगितले. आणि डॉक्टर जसं द्या म्हणले तसंच मी पण देते. डॉक्टर म्हणले सकाळी 1 कप द्या आणि संध्याकाळी 1 कप द्या. तर दोन्ही टायमाचं मिळून 2 कप. तर आता गाय जर खात नसेल तर थोडंसं कमी करायचं. त्यातलं कसं खाल्लं बी पाहिजे ना, मग टाकायचं. आणि ती गायनं जर असं खराब करून टाकलं तर मग त्याला काय अर्थ नाही, म्हणजे तिनं नाहीच खाल्लं तर टाकायचं, मग थोडंसं कमी टाकायचं. तर असं बऱ्याच मग काय कमेंट अशा आल्या बरं का मला. मग ती मी रिप्लाय तर देतच असते, नाही असं नाही. आणि आणखीन एक कमेंट आली होती की दुधाला दर किती बसतो. तर आपल्या दुधाची ना 1 नंबर क्वालिटी आहे. क्वालिटीवर दुधाला दर असतो. 3, 5, 8, 5च्या पुढं दुधाला आपल्या क्वालिटी आहे. आता ज्याची क्वालिटी नसेल त्याला कमी रेट बसणार, पण ज्याची क्वालिटी भरपूर चांगली आहे ना त्याला चांगलाच रेट बसणार. तर आपल्या दुधाला ना 40 रुपये 50 पैसे आणि 41 रुपये असा दर बसतोय बघा. आणि 1 रुपया 10 पैसे आपल्याला कमिशन आहे 1 लिटरला. तर व्हिडिओ माझा संपूर्ण बघत जावा, म्हणजे तुम्हाला माहिती कळेल मी काय सांगते ती. आणि प्रश्न तुम्ही विचारत जावा, त्याची काहीच अडचण नाही. मी तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देत असते. मी कुणाची कमेंट अशी खाली ठेवत नाही. आणि आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे
इंग्लिशमधनं कमेंट केली ना, मला थोडं इंग्लिश वाचता येत नाही, थोडंसंच कळतं, कमी जास्त इंग्लिश कळत नाही बरं का. त्यामुळं शक्यतो व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि मराठीतून कमेंट करत जावा, ही माझं सांगणं आहे तुम्हाला. तर परत एकदा सांगते, ज्याला कुणाला लसूण, एखादी महिला जर आपल्या ह्याच्यातनं जर व्यवसाय करायला लागली तर बघा आपल्यासाठी ती चांगलीच गोष्ट आहे ना. तर तिखट पाहिजे असेल तर त्या ताईंना मी सांगते की तिखट पण तुम्हाला मी सांगीन बनवल्यानंतर. तिखट पाहिजे असेल तर त्यांची तयारी आहे बरं का, तिखट पण द्यायची. आणि घरबसल्या एखाद्या गरजू गरीब महिलेसाठी नक्कीच आपण पुढे यायचं आणि एक हात मदतीचा द्यायचा. तर आपल्या शेतकरी ताईला सपोर्ट करायचा आणि आपल्या शेतकऱ्यालाच पुढं घेऊन जायचं. आपण मार्केटमधलं, बाजारातलं, मॉलमधलं कधीही विकत घ्यायचं नाही बघा. मॉलमधलं तर 100% घ्यायचं नाही. तर चला, श्री स्वामी समर्थ.